एक जण आता म्हणत होता बाहेरूनच चांगलं दिसतंय आता. व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही पुण्यावरून चाललोय दुयागरला. आम्ही दिवेआगर मध्ये पोहोचलोय, म्हणजे जवळपास दुपारी 12-12:30च्या सुमारास आम्ही दिवेआगर मध्ये पोहोचलो. त्यानंतर आम्ही थोडी रेस्ट घेतली, विश्रांती घेतली. खरं तर इथलं एक होमस्टे आहे आणि या होमस्टेमध्ये आज आम्ही थांबतोय. दिवेआगरमध्ये भरपूर सारे होमस्टे आहेत, म्हणजे इथं प्रत्येक घरामध्ये होमस्टे आहे. प्रत्येक घरामध्ये तुम्हाला रूम मिळतील अशा पद्धतीची काहीतरी व्यवस्था इथे सगळ्यांनी करून ठेवली आहे. मला अवघड नाही गेलं होमस्टे शोधण्यासाठी किंवा रूम शोधण्यासाठी, आम्हाला अवघड नाही गेलं. तर इथं माझी सिंगल रूम आहे आणि माझा जो मामाचा मुलगा तो तिकडच्या रूममध्ये राहतोय. असं होमस्टे आहे. हे होमस्टेच्या किचन आहे त्यांचं आणि त्या किचनच्या साईडलाच माझी रूम आहे आणि इथं त्यांचं बॅकयार्ड आहे. तर त्या बॅकयार्डमध्ये बरेच त्यांची झाडं वगैरे आहेत. तिथं त्यांनी काहीतरी एक कौलारू टाकून रूफ टाकून काहीतरी केलेलं आहे. तिथे एक त्यांनी धबधबा केला आहे. आय गेस तिथे विहीर आहे आणि हे त्यांची मागं लावलेली झाडं आहेत. बरेच चिकूचे वगैरे झाडं आहेत आणि इथं त्यांनी माझ्यासाठी रूम दिली आहे. तिथं वॉशरूम आहे, एकदम साधी सिंपल रूम आहे, एक बेड आहे. हा जो मागचा व्ह्यू आहे ना, माझ्या माहितीनुसार इथले जे सगळे होमस्टेज आहेत तर मे बी त्या सगळ्या होमस्टेजला अशा पद्धतीचा बॅकयार्ड येईल. म्हणजे आय गेस येईल. इथं त्यांनी काहीतरी रूफ केलं आहे. हा मे बी आय गेस त्यांचा धबधबा असेल, आर्टिफिशियल धबधबा, होममेड धबधबा. आणि तिथं आय गेस विहीर आहे आणि हे अशा पद्धतीचे झाडं वगैरे लावलेले आहेत. सगळ्यांनी कपडे वाळू घातलेत त्यांचे. आणि आय गेस संध्याकाळी बसण्यासाठी इथं चांगला ऑप्शन असेल, कारण इथंच त्यांचं किचन आहे. तो अशा पद्धतीचं काहीतरी होमस्टे आहे इथं. हां, तिथं आतमध्ये माझी रूम आहे, इकडं किचन आणि हा डायनिंग एरिया मे बी दुपारसाठी आणि हा डायनिंग एरिया मे बी संध्याकाळसाठी असेल. आता आम्ही आलोय दिवेगर बीचला, जे की आमच्या रूमपासून जवळच होतं. इथंपर्यंत येते पाणी, इथंपर्यंत आले पाणी. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम दिवेआगर. आणि आज आहे आमचा डे 2 आणि आता आम्ही ब्रेकफास्टला चाललो आहे. इथे एक ऑथेंटिक कोकणी हॉटेल नाही आहे ते, ॲक्च्युली त्यांचं घरच आहे, पण त्यांनी त्यातला हॉटेल बनवलं आहे. तर त्या हॉटेलमध्ये आम्ही आता नाश्ता करणार आहे. हे असं काहीतरी हॉटेल आहे. त्यांचं म्हणजे माझ्यासोबत जे होते, माझा मामाचा मुलगा आणि त्याची वाईफ, त्यांचं नाश्ता आधी झाला आहे कारण ते लवकर उठलेले. आणि ही मी ऑर्डर केली आहे आंबोळी. मी पहिल्यांदा खातोय. बस भारी आहे. कोण बघा, अजून एक घेऊ काका, अजून एक आंबोळी, अजून एक द्या. आम्ही एक मागवले थालीपीठ. हे थालीपीठ आणले त्यांनी, त्याच्यावरती तूप घातले. कशाची चटणी आहे माहित नाही. आणि हे लोणचं दिले, खोबऱ्याची चटणी आहे, ते लोणचं पोळायला लागलंय. भारी हो बघ. अजून त्यानंतर आम्ही मागवलेत आता पोहे.
जास्त का 76 जास्त शिरशीला आला बाजारला आमच्या गावात 130 ला आहे तुमच्याकडे 125 ला. ही मला परवडत नाही म्हणला. काय त्याला पामुलीन पाकिट केलं. बावरा मन देखने चला एक सपना, बावरे से मन की देखो बावरी. लावा का नाही पण मी गाणं म्हणताना मध्येच का बोलायचं तुम्हाला? हा चांगलं रेकॉर्डिंग व्हायला तर गाणं. दादा कुठून आले तुम्ही? लातूर. लातूरच्या हो का? आम्ही बी तिकडचे जाऊ. शिर्शीचे आहे. शिर्शीचे कासार शिर्शी निलंगा तालुका निलंगा. अविनाश पाटील काय माहित नाही एवढं. संदीप पाटील. अविनाश पाटील नाही. पुण्याहून MH22 MH24 लातूर. खाऊत राहू नका. इकडे या तिकडे खाली. थँक्यू भावानं वाचवलं, नाही तर खाली उतरली असती गाडी. बापरे बडी गडबड बडी दुविधा. बरं झालं तिथं जर घातली असती बस तर. श्रीवर्धन तालुका आहे काही. खाली उतरलेली दिसलेली गाडी. आता या जरा खाली इकडे मारा. इकडे या इकडे. आता या माग या भाऊजा माग. खाली उतरते का? नाही नाही उतरत नाही. या 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 या. लागेल काय तर करून बाहेर. घ्या घ्या माग घ्या. गाडी आहे बस. जा माझा इकडे. पुढे बघा पुढे. घ्या घ्या. कोकणात हीच बोंब आहे कमनाला. जाऊ दे आता. हो चलो गाडी ट्रॅफिक मध्ये निघाली. आता पुढे ट्रॅफिक लागू नये. पण भारी आहेत रोड. तर आम्ही आलोय दिघी जेटीला आणि इथं आम्ही असं गाडी पार्क केली आहे आणि तिकीट्स काढलेत. तर हे तिकीट्स घेऊन आता आम्ही बोटनं जातोय जंजिऱ्याला. हे अशा पद्धतीचे जॅकेट्स बोट्समध्ये अवेलेबल आहेत आणि ते जॅकेट आपण घालायला लागते. तर आता अशी ही लहान बोट आली. आता या लहान बोटमध्ये आम्ही सगळेजण बसणार आणि मग तिथं पार्किंगला म्हणजे तिथं वेटिंगला जाणार. ही बोट आम्हाला येऊन आत्ता धडकली. सगळ्यांची फाटलेली सगळ्यांची. ठीक आहे. अशा पद्धतीने काहीतरी चाललोय आम्ही.
मी उठून उभारून दाखवतो तुम्हाला. ते आमच्या बोटमध्ये सगळे बसलेले लोक आणि आम्ही आता तिकडं दरवाजाकडे चाललोय. त्या बोटनं आम्ही आलो, त्या बोटमधून आता या बोटमध्ये आम्ही सगळेजण उतरलोय आणि आता ही बोट जी आहे ती त्या ठिकाणी जाऊन लागेल आणि मग आम्ही तिथून उतरू. म्हणजे आमच्या आधी जवळपास अजून 1 2 3 3 बोट्स आहेत, 4 बोट्स आहेत. आमच्या आधी 4 बोट्स आहेत. ते 4 बोट्समधले लोक आधी उतरतील, तिथले लोक त्या बोट्समध्ये बसतील, मग ती बोट निघेल आणि मग आम्ही जाऊ. तिकडे अजून 2 बोट आहेत, म्हणजे 4 5 6 बोट आहेत आमच्या आधी. समंदर इतना रफ हो जाता है कि 90 फीट हाइट है, इसके ऊपर समंदर का पानी जम करता है. तो समंदर के लाठे ने पत्थर को बॉक्स बना दिया है, जॉइंट आगे खड़ा है. और जंजीरे का तीसरा खासियत, ये कुदरत की देन है, चारों तरफ खारा पानी, बीच में मीठा पानी. मैंने इतने बड़े तालाब है, जिस नाव में बैठ के आगे ऐसे 2-3 नाव उठा के अंदर डाल दो, राउंड लगा सकते. इतने बड़े बड़े मीठे पानी के तालाब अंदर साइड है. अंदर एंट्री करो. एंट्री करने से पहले एक समाधि मिलेगी, एक दरगाह है. दरगाह बोले कि आप लोग ने बॉम्बे में हाजी अली का नाम सुना होगा. एक पीर बाबा का मजार है. जंजीरा किला एक दरगाह के लिए बांधा हुआ है. किला बनाने वाले का नाम था सिद्दी जोहर. हिंदुस्तान में सिद्दी नाम के भी बादशाह 2 होके गए. एक छत्रपति शिवाजी महाराज के भी टाइम का सिद्दी था जो मुगलों से था. जंजीरा बनाने वाला सिद्दी जोहर ये अफ्रीका से आया था. हिंदुस्तान के अंदर आने के बाद इन लोग का एक बिजनेस था स्पाइसेस और कोकन का. सब में फेमस बोलेंगे तो लौंग और इलायची. जब भी अफ्रीका से आने का वो दरगाह के ऊपर फूलों की माला चढ़ाने का, दुआएं मन्नतें करने का और ये चले जाने का. एक वक्त ऐसा हो गया समंदर में तूफान होकर समंदर का पानी वो मजार को टच होने लगा. तो मजार को बचाने के लिए ये जंजीरा किला बांधा हुआ. तो जंजीरे का बांधकाम 1118 1118 के अंदर एक किले का काम स्टार्ट किया. 1140 जंजीरा बन के तैयार हो गया. किला बनाने के लिए पूरा 22 साल लग गया. के बारे में बता रहा हूँ. अपना नंबर आने में बहुत टाइम जाएगा. ये नंबर में लगे हुए हैं. तो जंजीरे में उतरने के बाद अपने बोट का जो टाइमिंग होता है 45 मिनट, पौन तास उतरने के बाद. पौने घंटे के अंदर ये किला घूमना भी होता है. अब जो किले को देखने के लिए आ गए, इसका एरिया है 22 एकड़. और 22 एकड़ अगर आप लोग घूमने जाएंगे क्या होगा, आपका दिन चला जाएगा, किला खत्म नहीं होगा. लेकिन एक किले में ऐसे 15 पॉइंट है जो पौने घंटे में देख के हो जाते हैं. और जो गांव से आ गए, ये गांव का नाम डिगी है. जो बोट में उतर गए, ये बोट का नाम मारिया है. तो वहाँ पे आवाज लगाए देंगे डिगी मारिया. तो यहाँ पे 2 किले, जंजीरा, इसके बाहर साइड में पद्मदुर्ग. पद्मदुर्ग बोले कि छत्रपति संभाजी महाराज ने बनाया हुआ पद्मदुर्ग. क्यों बनाया? जंजीरा जीतने के लिए. अब ये 2 किले का इतिहास अलग अलग है. इथे एक गाईड आहेत, ते सांगत होते की जून का जुलै महिन्यामध्ये 15 दिवस काहीतरी हा किल्ला बंद असतो. तर त्याचं कारण असं आहे की समुद्र आता तुम्ही बघू शकता हे किती उंच आहे, जवळपास 90 फूट उंच त्यांनी सांगितलं आम्हाला किल्ल्याचे बुरुज आहेत. तर त्यावेळेस ज्यावेळेस किल्ला बंद असतो ना, ते बंद असायचं कारण असं आहे की समुद्राच्या लाटा या किल्ल्याच्या वरतीपर्यंत जातात आणि म्हणजे समुद्राचं पाणी हे तिथंपर्यंत वरतीपर्यंत जातं. म्हणजे समुद्राचं कसलं भयानक रूप असणार आहे त्या टायमाला हे आपण इमॅजिन करू शकतो. ते तिथं गेट आहे आणि त्या गेटमधून आतमध्ये जायचं किल्ल्यामध्ये. आणि हे सगळे जे बोट्स आहेत ते वाट बघतायत त्यांचे नंबर यायचं. आता तिथं 1 2 3 4 आय गेस 4 बोट्स आहेत आणि ते 4 बोट नंतर मग आमच्या या बोटचा नंबर लागेल. ओ भाऊजा काय पाणी पाणी तर हे अशा पद्धतीचं जो आहे तो दरवाजा आहे मुरुड जंजिरा किल्ल्याचा. हे असे लहान विंडोज आहेत इथं. त्यानंतर खाल्ल्या साईडच्या पण आहेत, तिथं पण आहे. या दरवाजातून आतमध्ये जाणं पण सोपं नाही आहे. तुम्हाला बघावं लागतं की कसं बोटमधून उतरावं लागायला लागले. ही समोरची जी आहे ती कमान आहे आणि एकदम कमानीच्या जवळ आल्याशिवाय आपल्याला आतमधला दरवाजा दिसत नाही. कारण आतमध्ये कमानीमधून आतमध्ये आल्यानंतर मग लेफ्ट साईडला तिथे एक दरवाजा आहे जो की मेन दरवाजा आहे या किल्ल्याचा. लई घाण टॅन होणार आहे. चला आता आमची बोट तिथे लागेल आणि 1:30 वाजता ही बोट निघेल असं सांगतायत. 1:30 ओके.
तर हा आहे जंजिरा किल्ला आणि इथं जंजिरा किल्ल्याबद्दलची माहिती सांगितली आहे, त्याच्यामुळे तुम्ही एकदा मी इथं तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही हे वाचून घ्या. तिन्ही भाषेत सांगितलेलं आहे. येस. भयानक ऊन आहे, भयानक. माझे कपडे बघू शकता, सगळे पूर्ण घामानं ओढले झालेत. किल्ला चांगला आहे, थोडी पडझड झाली पण चांगला आहे. हे सगळे बोटचे नावं घ्यायला लागलेत. लक्ष्मी बोट, अमानत बोट. तसं आमच्या बोटचं नाव आहे दिघी मारिया आणि जी 1.5 वाजता येईल. म्हणजे आम्हाला जवळपास त्यांनी पाऊण तास दिला आहे की पूर्ण किल्ला फिरा पाऊण तासामध्ये आणि परत त्या मेन डोर जो आहे तर तो डोरला या. आणि दिघी मारिया बोटचं नाव आहे, तर दिघी मारिया बोटमध्ये जाऊन बसा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. इथे एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये गोड पाणी आहे. म्हणजे हा जो किल्ला आहे तो पूर्ण सराउंडेड आहे खाऱ्या पाण्याशी. म्हणजे याच्या पूर्ण सराउंडिंग खारं पाणी आहे आणि आतमध्येच एक गोड्या पाण्याचं विहीर आहे. हां भाऊ फिरू आता, काय करायचं आहे? हा जो किल्ला आहे या किल्ल्याच्या बांधणीसाठी म्हणजे तुम्ही बघू शकता इथं काळ्या दगडांचा पण वापर केलेला आहे. सोबतच आतमधल्या साईडला इथं चिऱ्यांच्या दगडांचा वापर केलेला आहे, जो म्हणजे कोकणामध्ये भरपूर प्रमाणात मिळतो चिऱ्याचा दगड. तर त्या चिऱ्याच्या दगडाचा सुद्धा वापर इथे केलेला आहे. इथे एक गोड्या पाण्याचं विहीर आहे, तुम्ही बघू शकताय. ही एक गोड्या पाण्याची विहीर आहे इथं. ओ हे मासे. ओके, तर आता आमच्या बोटचं नाव पुकारतायत आणि आम्हाला बोलवत आहेत. दिघी मारिया बोट आलेली आहे आणि आम्ही आता परत रिटर्न चाललोय. सो गुड. आता ती बोट आली आहे, ती बोट आता इथं अशी लागेल आणि आम्ही सगळे या बोटमधून त्या बोटमध्ये जाऊ.